माहुली किल्ला हा एक दुर्ग त्रिकोट असून आपण त्यातला आता पलसगड पाहूया। पलसगडाकडे जाण्याचा मार्ग आणि ही दगड आहे मोठी। हा शेवटचा यारो इथं आम्हाला दिसला, ह्याच्या पुढे काही यारो कुठे सापडला नाही। ह्याच्या पुढे आपण शोधायचं आहे। मला वाटतं माझा हाच मार्ग असणार आहे मग। हा एवढं मुर्जा करताय। पलसगडावरती आलो आम्ही, पण रस्ताच नाही पलसगडावरती जायला। नागो तिकडे ते जे रिबीन आहे तिथून तुम्ही माहुली किल्ल्यावरती येऊ शकता। वरती हे तटबंदीसारखं दिसतंय, पडझड झालेली आहे। हे बघा, आम्ही येणार नव्हतो पण थोडी रिस्क घेतली आणि आलोय वरती। हे दगड दिसू बघू शकता, चिऱ्याचे, कातराचे, तर नक्षीकाम केलेले आहे। माहुली किल्ल्याच्या सर्वात उंच अशा ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत। हे बघू शकता, मला वाटतं हे बाले किल्ल्याचे अवशेष असतील, कारण तो तिकडे दिसतोय तो राहू दे। चला जरा पुढे जातो मी आता। तो दिसतोय तो भंडारगड आणि हा माहुली, आणि तो तिकडे दिसतोय तो पळसगड। येतो बघून खालून जरा मी। माहुली किल्ल्याचा बाले किल्ला इकडे मला वाटतं येत नसतील कोण वरच्या साईडला। हे मला इथे संवर्धन झालं पाहिजे तेव्हा होईल सर्व। हा हा ही तटबंदी आहे, त्यानंतर आतमध्ये राजवाडा सारखा दिसतोय, त्या झाडापर्यंत असं आहे। ओरडू नको। इतिहासाच्या दृष्टीने ठाणे जिल्हा हा शिल्हार राजांच्या अधिपत्याखाली होता। अमरावतीच्या बकरीप्रमाणे मधुपल्ली याचा अपभ्रंश होऊन माहुली हे नाव झाले। पल्ली म्हणजे गाव। निजामशाहीत हा किल्ला शहाजी राजांकडे होता। शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जिजाऊ मासाहेब या माहुली किल्ल्यावरती आश्रयाला होत्या। येथेच त्यांना गर्भसंस्कार प्राप्त झाले। मुघलांच्या आक्रमणामुळे माहुली किल्ला सोडून जिजाऊ मासाहेब शिवनेरी किल्ल्यावरती गेले। शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 1633 आणि 35 मध्ये पुन्हा जिजाऊ मासाहेब व शहाजी राजे या माहुली किल्ल्यावरती आश्रयाला आले। तेव्हा खान जमानने हल्ला केला, तेव्हा शहाजी राजांकडे सैन्यबळ कमी असल्याने शरणागती पत्करावी लागली। घोड्यावरती आहे, बघ घोडा आहे बघ। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर 6 जानेवारी 1658 रोजी हा किल्ला मुघलांकडून आपल्या ताब्यात घेतला, परंतु 1661 गमावला, परत जिंकला आणि पुरंदरच्या तहात 1665 तो पुन्हा गमावा लागला। फेब्रुवारी 1670 मराठ्यांसाठी काळा दिवस उजाडला। शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरला। त्यावेळी किल्लेदार मनोहरदास गौड होता। 1000 मराठे मारले गेले, त्यापैकी बहुतेक हे जवळच्या गावातीलच होते। एक मृत्यू पडलेल्या कदम सरदाराला शिवाजी महाराज म्हणाले की ते आमचे सोने आहेत, म्हणून या कुटुंबाला सोनारे आडनाव दिले। शिवाजी महाराज पुन्हा लढाई करतील या भीतीने मनोहरदासने गड सोडला आणि अलविदा बेग यांच्याकडे सुपूर्द केला। 16 जून 1670 या 2 महिन्यातच मोरोपंत पिंगळे किल्ले जिंकले आणि स्वराज्याचा भाग केला। 1817 पर्यंत मराठ्यांकडे किल्ला होता, नंतर ब्रिटिश राज्याच्या ताब्यात गेला। कल्याण दरवाजाकडे चाललो आता आणखी। इथे रस्ता आहे, कसा उतरायचा आहे तर का उडी मारायला लागते वाटतं इथे। किती सुरे 128
कल्याणकडून माणसं इकडे यायची म्हणून कल्याण दरवाजा. कधी कधी माघार घेतलेली चांगली असते. आपल्याला काही मोठा रिक्स नाही घ्यायचा कुठे. कल्याण दरवाजाकडे इथून रस्ता आहे, रस्ताच नाहीये, डायरेक्ट हा कडाच आहे. कल्याण दरवाजावरून निघालो होतो तेवढं तिथले स्थानिक लोक आम्हाला मिळाली आणि त्यांच्या सहाय्याने आम्ही कल्याण दरवाजा उतरलो. कल्याण दरवाजा खूप सुंदर आहे व इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या तुटल्या असून खूप धोकादायक आहेत. तुम्ही गिर्यारोहकांच्या साहाय्याने किंवा स्थानिकांच्या मदतीने कल्याण दरवाजा पाहू शकता. आम्ही भाग्यवान होतो कारण तिथे स्थानिक मुलं सुद्धा त्याच वेळेला आले आणि आम्हाला हे स्वर्गसुख अनुभवता आलं. एवढी मोठी गुफा भेटली, किती माणसं राहतील. पाणी खोल आहे. भंडारगडाच्या शेवटला आलो आम्ही आता. इथून एवढी लिफ्ट दिसतोय तो वजीर सिल्का हॉलिवूडचा असा आपला मोठा समुद्र एवढा. इको बाळ वाजला का तुम्ही? कुठला आवाज दिला का तिथे? हा हनुमान दरवाजा. अरे हा कुठं? माहुलीचा हनुमान दरवाजा. हनुमानचा शेप बघत आहे का? हनुमानचा शेप दिसतोय भंडारगडावरून. आणि हा आणि हा हनुमंत दरवाजा.
आपलं वरती जायचं, त्याने स्पीकर वरती ठेवलाय. येत असं हे नाही तर राहते. ते काटे पिटे घेऊन कुठे जातात ते गुफा बघायला.